सकाळी सकाळी रनिंग करायला आलो होतो थोडी. माझ्यासोबत गोल्या पण आलाय आणि गोल्याला ते काय मित्र भेटलेत बाबा त्याचे. बसलाय आता त्यांच्यासोबतच खेळत. भेटतोय तर खरी बरं का. मी जवळ गेलो की निस्ता मारायचा प्रयत्न करतो त्यांना. ते बघा नेमकी एक कुत्री त्याच्यात इथंच नाही बसावं देईन त्या कुत्रीच्या नादात नाही झालं. त्या कुत्रीच्याच नादी लागलाय भोजो तेव्हा त्याचं आला आला आला. आता न्यावं लागेल त्याला पळतच घरी. मंडळी स्वागत तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. काल रात्री अचानक भयानक इतकं जबरदस्त आभाळ आलं होतं. इतकं आभाळ गरगडत होतं, इतका विजा करकडत होत्या. म्हणलं 100% लय धो पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे आपलं जे भूस आहे ना झाला त्याचा काकानाच झाला. त्याच्यामुळे मी रात्री जाऊन मुरली बाबाकडून हे तट आणलं होतं. वरतून तर भूस पूर्ण झाकून ठेवलं बरं का, पण साईडने तसंच राहिलं होतं. म्हणलं आता आहे ना शितोड लागून आपलं भूस खराब होतं आणि त्यातल्या त्यात आपण या तुरीचं भूस पण मिक्स करून ठेवलं होतं. आता गावंडा असतात आपण इतकं नसतं केलं बरं, टेन्शन घेतलं. हो इथं गावंडा तसाच पाडलेला होता, कारण की लिंबाचं बी झाड होतं त्याच्यामुळे त्याला लागलं नसतं. जर लागलं असतं पावसाचं थेंब तर वरची लेअर आपण काढून बाहेर फेकून दिली असती. आतल्या लेअरला काय होत नाही, पण इकडं तुरीच्या भुसाला काय झालं असतं, सगळा धिंगाणाच झाला असता. पण विषयात झालं की पावसाचं एक थेंब नाही पडला. नुसतं आभाळ गरगडत होतं, नुसतं विजा चमकत होत्या. नुसतं मी इतक्यानंतर हसायला लागलो. इतकी पळापळ करून सुद्धा आपला काय उपयोग नाही झालेला भाऊ. चला जाऊन द्या. आता आहे ना हे काढतो मस्तपैकी, याला थोडं ऊन खाऊन देतो. आणि आपल्याला आहे ना आज लाकडं पण राहून घ्यायचे बरं का. त्या दिवशी जे आपण शेडमध्ये टाकले होते ना ते. आता बाबा गेलेत खाली मोटर चालू करायला, कारण की कोथिंबीरला थोडं पाणी द्यायचं होतं आपल्याला. आलेत पण माझ्या मते झाले मस्त वेळचे गेले होते. झाले पाणी देऊन. आता मी यांचं शेळ्यान त्यांचं आवरायचं आहे मला अजून. इकडे बाबा नाही दुसरंच कोणतरी आले. चला मी येतो आवरून शेळ्यांचं त्यांचं. मग आपल्याला दुपारी आहे ना ते लाकडं सगळे राहून घ्यावं लागते. राजहंस आणि बदकच आवरून घ्यावं लागतं भाऊ, कारण की यांना खायला दिलं ना हे कोंबड्या आणि शेळ्या यांचंच खाऊन घेतात. त्याच्यामुळे यांचं पहिलं खाऊन आवरावं लागतं. मग आता शेळ्यांना सोडायचं आणि मग नंतर कोंबड्यांना सोडायचं. गौरीला तर आता तिकडचं तिथंच शेण वगैरे उचलून तिथंच बांधायचं आहे. उन्हा पडलं कारण की गौरी इकडं आता यांचं चाललंय मस्तपैकी. हे इथलचं सरपण आहे ना एक खट लावायचं आहे आपल्याला इथं कुठंतरी. अजून का बाबा नाही आले, बघू कुठं लावायचं कुठं नाही. निघलं बुवा आज एक अंड. 2 निघाल पाहिजे, एकच निघलंय काय माहिती. दुपारी द्या काय माहिती. आता जवळ आम्ही लाकडं लावून राहिलो ना बाबा पण आलेले आहेत बरं का. तवर आहे ना हे पक्षी वगैरे मोकळेच ठेवतो. मग बाहेर गेलं का दुपारच्या उन्हाचं टाकतो कोंडून. लाकडं वगैरे लावून झाल्यावर तवर बाहेरच खेळून द्या त्यांना. आता इकडे पाणी सोडलंय बघ कसं मारायला लावतो तो. तिकडे खेळा, तिकडे पाणी सोडलंय. चला तुम्हाला पाणी दाखवतो मी. चला वा पुढं चला. हा इथं पाणी खेळा. आता किती आले का ते पळत येत, ते आला का हे पळत येत. काय सगळं राडायचे इथं, एकत्र कोणीच राहीनात. लागले पावायला वारकले बी. हिसाळावं लागेल गाड्या. थोडं लई शेवाळ झालं यात. वाळून द्यावं लागेल याला. शेवाळला थोडं घासून पाणी धुवून वगैरे वाळून देतो मग हे करतो गाड्या मी. आता तिथं बाबा उभे राहिलेत ना, तिथं आपल्याला अशी आडवी पोळ घालायची आहे. इथं अशी आडवी पोळ. आता बघा एवढे लाकडं आहेत. टाकू करून आता आपण. बंटीने केलेलं खड्ड आहे ते. काय मोठं केलंय तिने, फार घोस आहे का काय उंदीर आहे आता काय माहिती. काय मोठं खड्डा केलंय बाबा ते. एवढी झाली आता रचून. झालं भाऊ आता रचून. किरण दादा पण रचू लागलाय. लय मोठा ढीक झालेला आहे हो. ओके आता घामाघूम झालोय बाबा मी किरण दादा. चलो आता इथं थोडे राहिलेत. आता हे सर पण चुलीला ओके मध्ये होऊन जाईल. बारीक.
चला भाऊ, आता घेतलंय गवत पण काही तर अजून सापडलं नाही भाऊ, कुठं ठेवलाय मी कुठं नाही. चला आता हे गवत देऊ टाकून. मला मुरली बाबाच्या फोन राहिले, कारण की आजीला घेऊन जायचं थोडंशा अवगत, बँकेत थोडं काम आहे. परत त्यांना शेळ्या मागं जायचं, त्याच्यामुळे त्यांची तर लवकर ये. मला अजून गवत तोडायचं, आंघोळ करायची. बापरे, चला लवकर टाकतो मी शेळ्यांना आता आणि जातो. जबरदस्त टेम्परेचर झालंय बा आपल्या शेवगावमध्ये. बघा कसं ऊन पडलंय जबरदस्त बाहेर. मी कूलर लावून बसलोय लिटरली घरात. मला थोड्या वेळाने आता घास कापायला पण जायचंय. बसलोय आता टेम्परेचर बघत. बघा 38 29 झालं होतं. नाही, वेनसडेला आहे काय, आता किती डायरेक्ट 16% आहे. पाण्याची काहीच मात्रा नाही आहे आत्ता सध्याला. बाटल्याच्या बाटल्या खाली झाल्यात गार पाण्याच्या ते बी. चला भाऊ, आता चाललोय आता घास कापायला. काय भाऊ, जबरदस्त ऊन आहे आज. परत आहे ना आबळ सांगितलंय बरं का, 6-7 वाजता. बघा अजून गेलेलं तर नाही आहे, आहेच तसं तिकडून. आता परत येईन रात्री. आज परत विजा नाही कडकडाव. चला घेतो त्याच्या आधीच लवकर आपलं घास वगैरे कापून येतो. लिहिलं सायकल राव, सायकल इकडे घ्यावं लागेल, गवत दाबायला लागले त्याच्यामुळं. हे उन्हाचं जास्त नाही फिरावं लागत रे भाऊ, लय चाचकनी ऊन लागेल. एक तर आहे ना डोक्यावर अजून केस उगलेले नाहीत नीट, टक्कलच आहे अजून, चटून लागत आहे, चटकत आहे. इथलचं साफ करायचं आहे भाऊ मला. आता आहे ना इथं झालंय बरं का आपलं सगळं लसूण काढून. आता उद्या परवा जसा वेळ भेटेल ना आपल्याला, तसा आहे ना इथं डायरेक्ट मी रोटा मारणार आहे ना, आपली मका देणार आहे टाकून. तिकडे चिंचे खाली पण आपल्याला टाकायची मका. तिकडचे ते गाजर वगैरे लावलं होतं ना आपण, ते झालंय सगळं. तर इथं आपण पूर्ण मका देणार लावून, तेव्हा जे क्लीन पण होऊन जाईल. घास कापायचं आहे. विळे तिकडे विळे आणावं लागते ना आधी. घासातल्या मिरच्या पण आता एक नंबर आल्या त्या बघा. इथं एक इथं एक काय गार वाटतंय मस्त. घासात काल पाणी दिलं होतं ना, पायाला फुल गार वाटतं इथं. हे काय उगलं, उडले मोठले झाडं झाले. आज दसऱ्यात घास पण घेणार आहे मी. लय दिवस झाले शेळ्यांनी नाही खाल्ला आणि गौरीनी पण लय झालं नाही खाल्ला. लय दिवस कशात झाले, एक तर दिवस नाही खाल्ला. दसऱ्यात घासाला 2 दिवस झालेत. चलो मकाला पाणी सोडावं लागेल. बघा लाल मकाचं हे असं होतं, लवकर वाढच नाही लाल मकाला. तशी पांढऱ्या मकाला लय मस्त वाढ आहे. आणि लाल मकाचं आहे ना पान पण बारीक पडतं, पांढऱ्या मकात जरा मोठं पडतं. तिकडची मका घ्यावं लागेल सगळी काढून. लई चेडवण झाली ती, पूर्ण वाळायला लागली. सगळी घालून आहे ना, सगळी काढून तिकडे नेऊन ठेवतो वाळण तरी. तसंच करतो, उपटून न्यावं लागेल. पण ती कापून नेलं का पोकळ होईल. तसं बी 2-3 दिवसात संपून जाईल कुट्टीच्या याच्यात. याला आवडतं शेळ्यांना. जबरदस्त ऊन होतं हो. मी जेव्हा घास कापायला आलो होतो, बघा पूर्ण अर्धा वाफा झालाय कापून. आणि इकडे बघ कसं आभळ आलंय भयानक मध्ये, काळ भंगार. चारी बाजूने उठलाय बघा. 15-20 मिनिटात जसं आहे तसं झालं. आता चला मी दसऱ्यात घास कापतो थोडा आणि मका घेतो. काय मस्त झालाय भाऊ दसऱ्यात घास. आता एक नंबर माले खायसाठी शेळ्यांच्या. चला आता घेतो अर्धा कापून वाफा. ओके मग झालं. तिकडं पण मला रोटाच मारावा लागणार, कारण की तिकडं पण काय दसऱ्यात घास इतका उगलेला नाही आहे. इकडंच जबरदस्त उगला आहे एवढ्या जागेत, या अर्ध्या जागेतच. अजून बी आणून टाकणार आहे मी. दसऱ्यात घास भारी आहे, उगायला दिवस लागत आहेत राव. पण आत्ता टाकला ना 3 महिन्यांनी उगवतोय. आपलं घासाचे किती कापणे झाले, त्याच्यावर किती दिवसाने आलाय. दसऱ्यात घास आणलाय आता मी. बाबांनी तर मका पण आणली आहे इकडं. आता ठेवून यायचं हे, आणि एक गठोडं आणायचं. हे गवत न्यायला आणि हे एक गवत न्यायला. कुठे गेलं, हा ते तिकडे हे वालं.